म्हणून तर आम्ही त्यांना निवडून आणणार आहोत आणि आणणारच आहोत. आमचा विश्वास आहे. आणि याच्या अगोदर ज्यांना दिला आम्ही त्यांच्याकडून काहीच इतक्या वर्ष हे काहीच नाही, म्हणजे काहीच आम्हाला दिसलं नाही की त्यांनी काही केलं म्हणून. आम्हाला गॅरंटी आहे की मीराताई हे सगळं म्हणजे आमच्या सगळ्या हे करून टाकतात. आपण काम करतोय आणि मीराताई नक्कीच आपल्यासाठी तुमच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करतील. आणि जरी मीराताईंनी काही अपेक्षा पूर्ण नाही केल्या तर आम्ही आहेतच. आम्हाला सांगा की बाबा ताई तुम्ही प्रचाराला आला होता आणि या ताई इथं अशा करतात, तुम्ही हक्कानी भांडा आणि प्रत्येक महिलेला घर बसल्या हाताला काम कसं आमच्या लागेल. प्रभागामधून मीराताई गपाट धनुष्यबाण या चिन्हासमोर उभे आहेत आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार आहेत, कारण त्यांचं सक्षम असं नेतृत्व आहे. आणि आपल्यासाठी एवढं सगळं करून ठेवलंय, आपल्याला अर्ध तिकीट करून ठेवलंय. झालं तर सुकन्या योजना आहे किंवा अनेक अशा योजना आहेत की आपल्याला आनंदाचा शिधा दिलेला आहे. नमस्कार, मी पूजा बांगड, समय संदेश न्यूज. आज काही ठिकाणचं मतदान राहिलेलं बाकी आहेत. तर आपण आलेला धाराशिव मध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये मीराताई गपाट ह्यांचा प्रचार चालू आहे. तर आज आपण त्यांना भेटून विचारूया कसं काय चाललंय ते. चला तर मग. नमस्कार ताई. नमस्कार. आम्ही समय संघर्ष न्यूज मधून आला तुमची मुलाखत घेण्यासाठी. तुमचं मीरा विष्णू कपाट. प्रचार कसा चाललाय? जोरात चाललाय. हे सगळे प्रचारासाठीच आलेले आहेत. हो हो. निवडून आल्यानंतर लोकांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिली गोष्ट आणि काम करायची इच्छा. वार्डामध्ये तुम्हाला महत्वाचे कुठले प्रश्न वाटतात? तुम्हाला काय करावं वाटतं सर? पहिले 1 नंबरला रोड, नाली आणि पाणी वेळेत मिळणं सर्वांना आणि महिलांसाठी काहीतरी करायची इच्छा. तुम्ही वार्डामध्ये प्रचार कसा करत आहेत? सगळ्या घरोघरी जाऊन करतो प्रचार. लोकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेतो. आज दुपारचे 2-3 वाजत आहे. तुम्ही सगळेजण निवांत कसं काय बसलात मग? आता जेवण करायला आलोत घरी, आता निघालोच आम्ही आणखी. तर आता मॅडम जेवण वगैरे झाले त्यांचे, हे आता प्रचार करायला जाणार आहेत. आपण पण जाणून घेऊया. शिवसेनेचे शहर अध्यक्ष महादेव माळी त्यांच्या पण प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मॅडम कसं चाललंय प्रचार, कसा चाललाय? जय महाराष्ट्र. मी महादेवी माळी, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख. आणि मीराताईंचं काम फार छान आहे. महिलांना घर बसल्या काहीतरी व्यवसायासाठी पण त्यांनी प्रयत्न करत आहेत आणि महिलांना ज्यांच्या पगारी वगैरे अडलेल्या आहेत किंवा त्यांचे काही इतरही लेकरांच्या शिक्षणाचे काही प्रॉब्लेम असतील, कोणाच्या शिष्यवृत्ती अडलेल्या आहेत किंवा रस्ता नाल्याचे काही प्रॉब्लेम असतील, कोणा हॉस्पिटलचे काही प्रॉब्लेम असतील, ते महिलांना कायम सहकार्य करतात त्या. मॅडम निवडून येतील का? आपलं शिवसेना सरकार हे लाडक्या बहिणींचं आहे आणि आपल्या उमेदवार मीराताई ह्या लाडक्या बहिणीच्याच पक्षाच्या आहेत. आणि आपण शिंदे सरकारने आपल्यासाठी काय काय केलं हे आपल्या सगळ्याच लाडक्या बहिणींना माहिती आहे आणि ह्या पण आपल्या बहिणीच आहेत मीराताई. आणि मीराताई जसं शिंदे साहेबांनी छान काम केलंय तसंच मीराताई पण छान काम करणार आहेत, करतील. आणि तसं सगळ्यांना विश्वास आहे मीराताई नक्कीच छान भरघोस मताने निवडून येतील. मी शहर अध्यक्ष आहे. तुम्हाला वार्डामधले कुठले काम आधी करावं वाटते? रस्त्या नालीचे प्रश्न तर लवकरच ताई मार्गी लावत्यालाच, पण त्याचबरोबर महिलांना घर बसल्या काहीतरी व्यवसायासाठी ताई सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. मी प्रचार करत फिरताय, तर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार करताय तुम्ही, तर मतदारांच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे? मतदार अगोदरच आपल्या शिंदे सरकारवर फार खुश आहेत आणि त्यांच्या अपेक्षा म्हणजे असं काही जास्त मोठ्या नाहीयेत. त्या काय म्हणतायत की बाबा महिलांना घर बसल्या काहीतरी व्यवसायाला तुम्ही प्रोत्साहन द्या आणि बाकी तर ताईंवर सगळ्यांना विश्वासच आहे. त्यांना तोंडी शब्दात काही सांगायची गरजच नाहीये. मीराताई, तुम्ही निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणीसाठी काय करणार? एक बँक काढायला होता आपण लाडक्या बहिणींसाठी सक्षम बनवण्यासाठी महिलांना. काय बँकेचं काय नाव ठेवणार? बँकेचं काय नाव ठेवणार? लाडकी बहीण. बरं, त्या बँकेतून महिलांना काय फायदा होईल? कर्ज देणार आम्ही त्याच्यातून, व्याज उद्योग करण्यासाठी, शिक्षण असेल किंवा काही अडचणी असतील घरातल्या काही, मग ते सोडवण्यासाठी आम्ही सहकार्य करणार लाडक्या बहिणीला. मॅडम, गुलाल आपलाच आहे का? आपलाच आहे नक्की. आपलाच. तुम्ही सांगा मॅडम, गुलाल कोणाचा राहील? लाडक्या बहिणीचा आणि लाडक्या भावाचाच असेल, शंकाच नाही. इथं काय विचारू आता? हे आपलं चिन्ह आहे, धनुष्यबाण, आणि लाडक्या बहिणीला निवडून द्यायचं. आमची कामं करा की पण.
आता अगोदर संधी कचरा दिली गाडी तर तर 15 दिवस येत नाही. संधी दिली तर करणार. ती ठेवून ठेवून कुठून जाते कचरा तरी येत नाही गाडी. आता तुम्ही संधी दिली तर मी उद्या समजा करणार आम्ही काम. देतो पण ते काम झाली पाहिजे. करणार मग काम करणार. काम करण्यासाठीच मी आली आहे. होय. आपलं देतो आम्ही तुम्हाला आमचा निवडून. विश्वास आहे तुमच्यावर, तुम्हाला आणणार, हो, तुम्ही हो. आमची कामं करणार. घंटा गाडी येतच नाही, कधीतरीच येते घंटा गाडी. आमच्या पोलवरचा दिवा बंद आहे, वर्ष झालं, काकूनी चालू करायचा. आता संधी दिली तर करणार मी. ताई निवडून आला तर तुमचं नक्की काम कराल. होय ना, करणार, अगोदर काम करणार. ताईला निवडून द्या, ताई तुमचं नक्की काम कराल. लक्ष असू द्या आपलं. तुमचं नाव काय? मेरा नाम नसीमा शेख है। नसीमा। हाँ। आप किसका प्रचार कर रहे हो? गपाट ताई का कर रहे मीरा ताई कब से कब से कब से कर रहे हो प्रचार? अभी 8 दिन 5-6 दिन हुआ कर रहे हैं। तो क्या लगता है आपको मीरा मैडम? हाँ, मीरा मैडम पर हमारा विश्वास है बोलकर तो हम उनको कर रहे हैं और उन्होंने करने वाले थी हमारा काम करेंगे? जरूर करने वाले हैं। ये शोभान ये सो फिर वो इसका लाड़की बहन का करने वाले, फिर लाड़की बहन के लोन देने वाले हमारे 2 लाख, फिर बैंक है हमारे लिए वो आदि पेड़ है हमारे को बहुत ही विश्वास है उनके ऊपर। उसके लिए तो हम उनको साथ दे रहे, हमारे को साथ देना, भरोसा है हमारा उनके ऊपर। तुमचं पण आहे 100% निवडून. 100% निवडून येते. तुमचं काय नाव आहे? माझं पुष्पा रवींद्रनाथ कांबळे। तर ही आपण बघतोय तसा नालीचं पाणी सगळं रोडवर जात आहे. तर त्रास म्हणजे हे पाणी नाली भरून इकडे जाते, नाली काढायला माणसं येत नाहीत आणि मच्छर येऊन आजारी माणसं पडतात आणि गाड्या पण वरून घसरत येतात. रस्ता उताराचा असल्यामुळं तिथं ब्रेक लागत नाही गाड्याला आणि पाण्यामुळे तर जास्तच घसरत खाली जाते आणि पडते तिथे येऊन जखमी होतात लोक. आता निवडणूक चालू आहे, प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. तर जे निवडून येतात त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमची अपेक्षा हेच रस्ते नीट करावे, लाईट हे बसावं इथं, कारण इथं अंधार पडते, इथं लाईट नाही. आता तुमच्या पोल वाट आहे पण तिथं लाईट नाही, अंधार आणि रस्ता असल्यामुळं काही दिसत नाही, अंधार येत सगळं, गाड्या हे घसरून खाली पडतात. शिवसेनेकडनं मीराताई उभारल्यात, त्यांच्याकडनं काय वाटतं तुम्हाला? मीराताई 100% कामं करते रस्त्याची, अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याकडून. करतात त्या विश्वास पण आहे. वार्डातले सगळे कामं चांगले करतील करतील आहे विश्वास? आहे 100%. 100%. निवडून द्या त्यांना निश्चित. आम्ही देणार आहोत. प्रचारामध्ये ह्या ताई पण आहेत, ताईंना आपण विचारूया. ताई तुमचं नाव काय? माझं भाग्यश्री सुमित पाटील. कसं चालू प्रचार? खूप छान छान प्रतिसाद मिळत आहे प्रचाराला पण. कसा प्रचार करताय तुम्ही? घरोघरी जाऊन म्हणजे काय घरोघरी जातो आणि महिला छान प्रतिसाद देतात आम्हाला महिला. वार्डातल्या सगळे लोकांचा प्रतिसाद मीराताईंना छान आहे. घरोघरी जाऊन म्हणजे प्रचार चालू आहे आणि महिलांचा पण छान प्रतिसाद मिळत आहे. म्हणजे महिलांना गॅरंटी आहे की मीराताई त्यांचं काम करतीलच, त्याच्यामुळे. तर आपण बघू शकता रस्ता बघा, हे कसं आहे, नालीचं पाणी सगळं रस्त्यावर आलेलं आहे. म्हणजे आम्हा सगळ्यांना विश्वास आहे, की हे काम मीराताई तर आपण बघितलं आता इथून एक गाडी गेली 2 व्हीलर, रस्त्यामुळे कसं ते स्लिप होती ती गाडी, सगळं पाणी घाण सगळं रस्त्यावर आलेली आहे. आपण बघितले आता इथं कसं घाण आहे ते. तर मीराताई निवडून आल्यावर मीराताईकडनं अपेक्षा तुम्ही असेलच की नीट करून देईल. 100% आहे, म्हणून तर आम्ही त्यांच्यासोबत म्हणजे प्रचार पण करत आहोत. विश्वास आहे म्हणूनच हे सगळं चालू आहे. सगळ्यांना आमच्या त्यांची साथ त्याच्यामुळे देत आहेत की आम्हाला विश्वास आहे, कारण याच्या अगोदर ज्यांना दिलं आम्ही त्यांच्याकडून काहीच इतक्या वर्ष हे काहीच नाही, म्हणजे काहीच आम्हाला दिसलं नाही की त्यांनी काही केलं म्हणून. मग आम्हाला गॅरंटी आहे की मीराताई हे सगळं म्हणजे आमच्या सगळ्या हे करून टाकतील, इच्छा पूर्ण करतील. म्हणजे जे जे आहे आता जे लोकांना. करायची गरज आहे त्या अडचणी सगळ्या त्या म्हणजे हे करतील, व्यवस्थित करून घेतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. द्यायचं, मीराताईला द्यायचं ह्या बारीनं. आमची हे आहे आता, त्याला निवडून आणायचं, त्यांनी करावं समजा आमचं काम. मीराताई निवडून आले की नक्की तुमचं काम करेल. आमची नक्की करावं. विश्वास आहे आमचा त्यांच्यावर, म्हणून आम्ही फिरायला लागलो त्यांच्या संग.
प्रचार छान चालू आहे तुमचा? छान चालू आहे प्रचार. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? छान आहे लोकांचं. विचारतात ते बी आम्हाला. म्हणून तर आम्ही मीराताई संघ फिरालो. आमचं त्यांच्यावर लई विश्वास आहे आणि त्यांनी आम्हाला करणारच आहेत. सगळं आमची लाडकी बहीणचं पण त्यांनी करणार आहेत. म्हणून तर आम्ही त्यांना निवडून आणणार आहोत आणि आणणारच आहोत. आमचा विश्वास आहेच. गुलाल आपलाच. तर मग गुलाल कोणाचा? मीराताईचा. आपलाच गुलाल. धनुष्यबाण. तर आपण पाहतोय सगळ्यांचा भरोसा आहे की गुलाल आपलाच आहे. मीराताई प्रत्येकाच्या घरी घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. त्यांना प्रत्येकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. आपण पण काही मतदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यांना पण असंच वाटतं की मीराताई नक्की 100% निवडून येणार. या सगळ्यांचा विश्वास आहे की गुलाल आपलाच. आपल्यालाच लागतं. जय महाराष्ट्र. सर्व लाडक्या बहिणीला आवाहन केलं जात आहे की आपण धनुष्यबाण चिन्हावर धनुष्यबाण ह्या चिन्हावरच बटन दाबून मीराताईंना भरघोस मतांनी निवडून आणा. आपले चिन्ह आहे धनुष्यबाण. आपल्या उमेदवाराचं नाव आहे मीराताई गपाट. येऊन येणारच कोण? आमच्या प्रभागामधून मीराताई गपाट धनुष्यबाण या चिन्हासमोर उभे आहेत आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार आहेत. कारण त्यांचं सक्षम असं नेतृत्व आहे. त्या खूप म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमच्या ओळखीच्या पण आहेत आणि त्या चांगले काम करू शकतील असा आमचा विश्वास आहे. याच्या आधी त्यांनी नगरसेवकांना काय तुमच्या वार्डात कामं केली ती का नाही काय? केले असतील थोडेफार पण एवढं म्हणावं असं केलेलं नाही. आता हे तुम्ही पाहता की गटारी कशा भरलेल्या आहेत. त्या गटारी कुणी काढत नाही. रस्ता उताराचा आहे. पाणी सरळ सोडून दिलेलं असते आणि त्याच्यावरनं लहान मुलं शाळेला जाताना ही पडतात. सायकल कुणाला नीट चालवायला येत नाही लेकरांना आमच्या. मग ती व्यवस्थित करतील असं वाटतंय आम्हाला. म्हणून आम्ही त्यांनाच निवडून देणार. आणखी काय समस्या येते वार्डात आपल्या? पाणी पण जरा वेळेवर कधी नसते. सुटत नाही पाणी. परत कचरा गाडी 8-8 दिवस येतच नाही. मग कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न. हे ओपन स्पेस जे दिसते ती पूर्ण नुसते कचऱ्याने ढिगारी भरलेले असतात त्याच्यामुळे ह्याची पण विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. चालू मग लहान लहान मुलं साप आमच्या इकडे खूप मोठे मोठे फिरतात बघा. मी तिथं महादेवाच्या मंदिराशी जर राहते तर मोठे 8 दिवसाला एक साप दिसतोय. त्याच्यामुळं ती लहान मुलं अंधारात ही खेळत असली समजा सापाची जी भीती वाटते. नाव काय तुमचं? आशा मुंडे. आशा पराव मुंडे. वार्ड क्रमांक 2 मध्ये. वार्ड क्रमांक 2 मध्ये मुक्तेश्वरी कॉलनीत. तुमच्या वार्डामध्ये ओपन पेस आहे तर तुम्हाला असं काय वाटतं तिथं काय करावं? सुशोभीकरण करणार तिथे आणि वयस्कर माणसांसाठी थोडा वेळ 4-5 वाजता येऊन गप्पा गोष्टी कराव्यात असं आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुशोभीकरण म्हणजे स्वच्छता आली त्याच्यात. बाग बगीचा फुलझाडी सुंदर लावणार आणि 4 बायकांचा किंवा वयोवृद्ध माणसांचा थोडा वेळ तरी 1 तास तरी चांगला जावा गप्पा मारत बसण्यासाठी. विरंगुळा लहान मुलांसाठी खेळणी हे करणार तिथे. विरंगुळा व्हावा ज्येष्ठ नागरिकांचा म्हणून करणार तिथे त्यांना. आपल्या परिसरात एक चांगली जागा त्यांच्यासाठी होणार ओपन पेस मध्ये की थोडा वेळ येऊन सगळ्यांनी गप्पा मारत बसावं एकत्रित यावं सगळ्यांनी म्हणून हे करणार. मॅडम तुम्हाला काय वाटते ओपन पेस मध्ये काय करावं? या प्रभागामध्ये ओपन पेस कुठं आहे ते ताई पाहतील आणि त्या ठिकाणी आजी आजोबांसाठी व्यवस्थित बसण्यासाठी सोफे वगैरे लावतील किंवा न्यूजपेपर वाचण्यासाठी वगैरे काही सोय करून ठेवतील. लेकरांना खेळण्यासाठी थोडस गार्डन टाइप खेळणे वगैरे काहीतरी लेकरांना पण आणि त्यांच्या पाल्यांना पण थोडा वेळ बसता यावं अशा प्रकारचं काहीतरी सुशोभीकरण करतील. तर आपण पाहतोय मीराताई घरोघरी जाऊन प्रचार करतायत, भेटी घेतायत. तर आपण पाहताय मीराताई प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन प्रत्येकांच्या भेटी घेत आहे. त्यांच्या समस्या अडचणी काय आहे ते जाणून घेत आहे. आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या समस्या मी रोज ऐकते. त्या समस्या माझ्या आहेत आणि मीच एवढी वैतागून गेले की हे आपल्या समस्या सुटत नाहीत. मग सगळ्या सर्वसाधारण लोकांच्या कधी सुटणार एवढ्या जणांच्या. म्हणून मी याच्यात आले की मी करावं काहीतरी सगळ्यांसाठी.
माझं पण कर्तव्य आहे की मी सगळ्यांसाठी काहीतरी करावं. काय नागरिकांना काय आव्हान आहे आपलं? म्हणजे सगळ्यांनी साथ द्यावी मला. नागरिक काय म्हणतात मग वार्डात गेल्यावर काय म्हणतात तुम्हाला? सगळे आनंदी आहेत. तुम्ही आहेत ना, काळजी नाही, काळजी करू नका तुम्ही, आम्ही आहेत तुमच्या सोबत. प्रयत्न करते तसं होणार नाही पण तरीही आपलं काय काम आहे की आपण स्वतःच्या मनाला विचार केला पाहिजे की आपल्याला लाडक्या बहिणीच्या योजना दिली 1500 रुपये. आज आपल्या सख्या भावाच्या घरी जरी प्रत्येक महिन्याला गेलं तरी आपल्या भावाला आपल्या आईवडिलाच्या अगोदर म्हणजे काय म्हणते ते त्या सुनेच्या आणि मुलाच्या अगोदर आपल्या आईवडिलाला त्रास होतो की माझ्या सुनेच्या डोक्याला ताप द्यायला मुलगी आली, असं वाटतं का नाही? मग ह्या लाडक्या भावाने आपल्यासाठी एवढं सगळं करून ठेवलंय, आपल्याला अर्ध तिकीट करून ठेवलंय. झालं तर सुकन्या योजना आहे किंवा अनेक अशा योजना आहेत की आपल्याला आनंदाचा शिधा दिलेला आहे आणि आपलं सरकार आणखीन खूप काही चांगल्या गोष्टी करणार आहे. आणि त्याच्यासाठीच म्हणून ह्यांना आपल्या मीराताईंना त्यांनी एक आपला त्यांच्या हातामध्ये त्यांचा प्रभाग कसा बदलायचा, कसा चांगला करायचा, सुशोभीकरण कसं करायचं त्याच्यासाठी त्यांना उभा केलेला असतं. आणि नक्कीच आपल्याला शिंदे साहेबाचा पाठिंबा ताईंना असतो. म्हणून ताई त्यांच्या जे काय म्हणते ते बाळासाहेब ठाकरेंचं जी आहे की महाराष्ट्र आपला छान झाला पाहिजे, घडला पाहिजे, हिंदू महाराष्ट्र स्वराज्य आहे आपलं ते चांगलं झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम करतोय. आणि मीराताई नक्कीच आपल्यासाठी तुमच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करतील. आणि जरी मीराताईंनी काही अपेक्षा पूर्ण नाही केल्या तर आम्ही आहेतच. आम्हाला सांगा की बाबा ताई तुम्ही प्रचाराला आला होता आणि या ताई इथं अशा करतात, तुम्ही हक्कानी भांडा. आणि प्रत्येक महिलेला घर बसल्या हाताला काम कसं लागेल, म्हणजे प्रत्येकीला होणार नाही पण शक्यतो महिलाला घर बसला हाताला काम कसं भेटेल ह्या गोष्टीचा नक्कीच आपण विचार करणार आहे.